तर आता मी आहे दातेगडावर आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता बघा, ही आहे तलवारीच्या आकाराची विहीर आणि या बाजूला आहे शिवमंदिर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षांकर ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी परत आलेली आहे एका छान अशा किल्ल्यावर. आणि आज मी आहे किल्ले दातेगड, जो आपल्याला पाटणमध्ये पाहायला मिळतो. तर किल्ला अतिशय सुंदर आहे आणि आपल्याला जितके जमेल तितके किल्ले आपण करायचे असं मी ठरवलेलं आहे. तर आज या सुंदर किल्ल्याची जी माहिती आहे ती आज आपण घेणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. आणि जर तुम्हाला गडाचा रस्ता सापडत नसेल तर या साईडला सुंदरगड पार्क म्हणून बघा हॉटेल आहे. तर इथं ह्या हॉटेलच्या बाहेर तुम्ही तुमच्या गाड्या थांबवू शकता. आणि या माझ्या मागे बघा हा एक सरळ आतमध्ये रोड जातो, तर इकडं आपल्याला सरळ चालत जायचं आहे. तर जाऊया आता. तर दोन्ही बाजूला बघा इकडं पण जो आहे तो रस्ता आहे या साईडला. तर गडाचा जर रस्ता सापडला नाही तर सुंदरगड पार्क म्हणून हॉटेल आहे, या हॉटेलच्या बाजूलाच एक्झॅक्टली आपल्याला जायचे सरळ. तर चला जाऊया. तर आज संभाजी महाराजांची जी आहे ती जयंती आहे, त्याच्यामुळे बरेचसे लोक जे आहेत ते आलेले आहेत आपल्याच आधी. दातेगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेला एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 1027 मीटर म्हणजेच 3370 फूट उंचीवर असलेला हा गड त्याच्या कातळात कोरलेल्या अनोख्या वास्तूंसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. प्राचीन काळी हा किल्ला 15व्या शतकात शिर्क्यांच्या ताब्यात होता. बहमनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला. या साईडला बघा तुम्ही बघू शकता कशी करवंद लागलेली आहेत झाडाला. भरपूर सारी करवंद आहेत, पण अजून ही पिकलेली नाही आहेत. आणि भरपूर. आणि या साईडला बघा एक पिकलेलं करवंद आहे, दाखव बघ. हां, तर हे बघू शकता बघा पिकलेलं करवंद आहे. तर चीक थोडंसं असं हे करू, सकाळ सकाळ खाऊ. काय रे. या साईडला बघा ही ज्योत घेऊन चाललेले आहेत हे लोक, सकाळी लवकर आलेले. तर आज संभाजी महाराजांची जी आहे बघा जन्मतिथी आहे म्हणून आज ती ज्योत घेऊन चालले. आता आपण चाललोय. आणि या साईडला बघा आपल्यासोबत कोण आहे. आपल्यासोबत आहे फिअरलेस गर्ल. आम्ही भेटलेलो इंस्टाग्रामच्या एका ग्रुपमध्ये ट्रॅव्हलच्या, आणि वाटलं नव्हतं एवढे दिवस आम्ही सोबत असू. आणि खूप सारे ज्या ट्रिप्स आहेत ट्रेक्स आहेत ते आम्ही सोबत केलेले, जेव्हा पण तू नाशिकला होती त्यावेळेस. आता फायनली ही आली आहे पुण्यामध्ये जॉबसाठी. तर आम्ही ठरवलं आहे की जितकं जमेल तसे जे गड किल्ले ते फिरायचे, किंवा आता मान्सून चालू होणार आहे मग वॉटरफॉल पण काय असतील ते पण आम्हाला काय करायचं एक्सप्लोअर करायचे आहे. कसं वाटतं मग तुला? भारी वाटतं. माझी कंपनी बोर होतीये का? कंपनी तर चांगली आहे. हां बरं, झाली तरी ॲडजस्ट करून घे. तर अशा प्रकारे आता आपण चाललो आहे किल्ल्यावर. अगदी 10 मिनिटाचा ट्रेक आहे, पण खूप दिवसांनी करतोय ना त्याच्यामुळे जरा दमल्यासारखं होतं. आता एकदम आरामात ट्रेक आहे. चला, तर हे बघा सरळ असं वरती जायचं आहे. खरं तर खूप दम लागला आहे. हां, इथून चांगला दिसतो. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला आणि त्याची जबाबदारी पाटणकर सरदारांवर सोपवली. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1689 मध्ये मराठ्यांनी हा गड पुन्हा जिंकला. छत्रपती राजाराम महाराजांनी संताजे आणि पाटणकर यांच्या पराक्रमामुळे त्यांना पाटण महालातील 34 गावे इनाम दिली होती. गडाची मुख्य चढण फारशी नाही. हा गड चढायला साधारणतः 10 ते 15 मिनिट लागतात. गड उत्तर दक्षिण पसरलेला असून गडाला 15 ते 20 मीटर उंचीचा नैसर्गिक कडा लाभलेला आहे. उत्तर व पश्चिमेच्या बाजूकडे गडावर जाण्यासाठी दरवाजे आहेत, पण उत्तरेकडील दरवाजाची पडझड झाली असून पश्चिम दरवाजा नामशेष झाला आहे. आपण 10 मिनिटातच गडावर पोहोचलेलो आहे. आणि
या गडाचं जे मुख्य आकर्षण आहे म्हणजे तलवारीच्या आकाराची विहीर, जी खूप लोक पाहायला येतात. तर आता आपण ती बघणार आहोत बघा. तर या बाजूला बघा माझ्या मागे हा जो आहे हा गड दिसतो आपल्याला. 10 मिनटं लागतात फक्त, जास्त काही चढायचं नाही आहे. तर या साईडला खाली पायऱ्या आहेत, इकडे जाऊया आतमध्ये. तर या बाजूला वरती गड आहे बघा आणि या साईडला या आहेत या बघा या पायऱ्या. तर या उतरून आपल्याला जायचं आहे खालच्या बाजूला. इथं बघू शकता बघा, इथं आपल्याला गणपतीची एक कातळात कोरलेली मूर्ती दिसते. त्याच्या बाजूला हनुमानाची पण मूर्ती आहे, तिथं पण आपल्याला जायचं आहे. तर तिकडे पण आपण जाणार आहोत. तर आधी या साईडचा जो गड आहे तो आपण बघून घेऊया. तो पूर्ण गड बघू शकता बघा. आणि या दातेगड किल्ल्यावरची सगळ्यात म्हणजे जी आकर्षक वस्तू किंवा आकर्षण पण म्हणता येईल त्याला, ती म्हणजे तलवारीच्या आकाराची विहीर. आणि खूप लोक ही विहीर खूप लांब लांबनं पाहायला येतात. तर आज पण मी तुम्हाला ही विहीर दाखवणार आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आहे या किल्ल्यावर, त्या देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला जाऊया आता आपण. किल्ल्यावर आलेलो आहे. पावसाचं वातावरण खूप म्हणजे काल अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे वातावरण असं आपल्याला बघायला मिळत आहे. पण एकदम व्ह्यू एकदम क्लिअर आहे बघा. तर या साईड इकडं आपण सरळ आलो मागच्या बाजूला चालत, इकडं खाली जायचं आहे. आधी वरचा किल्ल्याचा परिसर आपण बघून घेऊया आणि मग नंतर बाकीची पण माहिती घेऊया. तर आता आपण आहोत दातेगडावर आणि दातेगडावर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे ही बघा, ही तलवारीच्या आकाराची विहीर आहे. आणि आता आपण खाली जाणार आहोत तिथं त्या साईडला. तिथे एक शिव मंदिर पण आहे, शंकराची पिंड पण आहे, ते पण बघणार. तर या पायऱ्या बघा कशा आहेत, या पूर्ण ज्या आहेत बघा. आणि हा साईडचा बघा पूर्ण मोठा दगड म्हणजे कातळात कोरलेली ती विहीर आहे प्राचीन काळी. ही बघा, ही आहे तलवारीच्या आकाराची विहीर आणि आतमध्ये खूप खोल आहे, खाली पाणी पण आहे. तर आतमध्ये एक मंदिर आहे बघा शंकराचं. तर त्या साईडला आपण जाऊया. तर एकदम हळूच यावं लागेल इथं. तर पावसाळ्यात तर पूर्ण फुल पाण्याने भरलेली असणार आहे विहीर. आपण हळूहळू जाऊया खाली. या गडाचे खास वैशिष्ट्य असणारी तलवारीच्या आकाराची विहीर काळ्या कभिन्न खडकात खोदलेली आहे. ही विहीर 25 ते 30 मीटर लांब आणि तितकीच खोल आहे. साधारणतः 8 ते 10 फूट रुंद आहे. या विहिरीला गेरूची विहीर देखील म्हणतात. विहिरीमध्ये आत जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. पायऱ्याखाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस एक छोटीशी गुहा दिसते. गुहेची लांबी साधारणतः 10 फूट, रुंदी 7 फूट आणि उंची 6 फूट इतकी आहे. गुहेबाहेर एक नंदी असून या गुहेमध्ये शिवलिंग आहे. या ठिकाणी उजेड कमी असल्याने प्रकाशासाठी बॅटरीचा वापर करावा लागतो. या गुहेपासून खाली काही अंतरावर पाणी असून ते थेट जवळील कोयना नदीतून येते अशी समजूत आहे. अशाच प्रकारची एक विहीर वाईजवळील किल्ले कमळगडावर पाहायला मिळते. या विहिरीला कावेची विहीर देखील म्हणतात. तर आज संभाजी महाराजांची जयंती असल्यामुळे या ठिकाणी जे शिवलिंग होते याची पूजा करण्यात आलेली. तर या छोट्याशा गुहेत आपल्याला सुंदर असं शिवलिंग पाहायला मिळतं. प्रत्येक गड किल्ल्यावर आपल्याला एकतरी शिवमंदिर पाहायला मिळतं, त्यामुळे मन अगदी आपलं प्रसन्न होतं. या किल्ल्यावरच्या सर्वच वास्तू खूपच सुंदर आहेत, पण या ठिकाणचं हे शिवमंदिर पाहून मला खूपच आनंद झाला. म्हणून या ठिकाणी थोडा वेळ थांबून मी शिवांचं नामस्मरण केलं. जेवढी ही विहीर खालच्या बाजूने सुंदर आहे, तेवढीच वरच्या बाजूने भीतीदायक देखील आहे. त्यामुळे इथून चालताना जपून चालावे, कारण जर पाय घसरला तर आत खूप खोल आहे. मध्ययुगामध्ये चिपळूण, पाटण, कराड, विजापूर, विजयनगर हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. आणि या मार्गावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यालगत अनेक छोटे मोठे किल्ले बांधले गेले. यामध्ये दातेगडाचा समावेश होतो. या सर्व किल्ल्यांमध्ये आपल्या अंगाखांद्यावर असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक अवशेषांसाठी मनात कायमचं घर करून राहणारा आणि अविस्मरणीय अनुभव देणारा किल्ला म्हणजेच दातेगड. तर विहीर पाहून आपण आलेलो आहे गडाच्या वरच्या भागात. तर या ठिकाणी आपल्याला गडाचे काही राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. सकाळी थोडं लवकर आल्यामुळे आम्हाला या ठिकाणी थोडंफार क्लाउड फॉर्मेशन दिसत होतं, पण हा गड जास्त उंचीवर नसल्यामुळे फारसे क्लाउड काही आम्हाला दिसले नाही. तर या ठिकाणी आपल्याला भरपूर अशी माकडं पण पाहायला मिळतात. त्याच्यामुळे खायला जर तुम्ही काही घेऊन गेला असेल तर तुमची बॅग सांभाळून ठेवा.
बघा कातळात कोरलेली गणपतीची आणि मारुतीची मूर्ती दिसते हनुमानाची. तर मी आता दाखवते. त्याच्या आधी या साईडला बघा, या साईडला एक छोटीशी केव आहे बघा. याच्यामध्ये तुम्ही रात्री पण राहू शकता, पण इथं गडावर राहणं अलाउड आहे की नाही माहीत नाही. तर आपण जाऊयात. लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. आकाशचा व्हिडिओ फोटो काढायला तर या साईडला 2 गुहा आहेत बघा. आणि हा पण एक गडाचा दरवाजा असावा, पण हा जरा जीर्ण अवस्थेत आहे बघा. या साईडला एक वाट जाते, कुठे जाते माहित नाही. गडावर गणपती व हनुमानाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती अतिशय सुंदर, सुरेख आणि रेखीव आहे. गणपतीचे कान जास्वंदीच्या फुलासारखे नक्षीदार आहेत आणि बाजूला जांभ्या खडकात कोरलेली 10 फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्ती एकाच मूळ दगडात कोरलेल्या आहेत. गडाचा मुख्य दरवाजा कातळातूनच कोरून काढलेला आहे, जो 1967च्या कोयना भूकंपात थोडासा खचला आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूला सुरक्षेसाठी बनवलेली एक मोठी गुहा पाहायला मिळते. असा हा सुंदर ऐतिहासिक किल्ला तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.